नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पौष्टिक लाडू बनवतोय। मी तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे व त्यात गूळ मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण यात लागेल तसं थोडंसं तूप घालणार आहोत, 2 चमचे। तुम्हाला मी दाखवते। आपण यात तूप घालणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा मिक्स करणार आहोत। मी इथं काजू आणि बदाम घेतलेले आहेत, तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे काहीही घेऊ शकता। आता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। मधल्या वेळेत काही खाण्यासाठी किंवा मुलं शाळेतून आली की भूक लागलेली असते तेव्हा आपण हे लाडू त्यांना देऊ शकतो। आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। कच्चे शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे, त्यामध्ये गूळ किसून घातलेला आहे आणि तूप घातलेलं आहे लागेल तसं, आणि ड्रायफ्रूट काजू आणि बदाम घातलेले। आता बघूया आपले लाडू कसे तयार होतात ते। तुम्हाला दाखवते लाडू आपले कसे तयार होतात ते। पौष्टिक लाडू, मुलांच्यासाठी आवडीची रेसिपी। आपले पौष्टिक लाडू तयार होतात। खूप छान रेसिपी आहे, मुलांच्या सुद्धा आवडीची। गोड म्हणलं की मुलं लगेच खायला तयार होतात आणि मुळात पौष्टिक असल्यामुळे आपण मुलांनी 1-2 जरी खाल्ले रोज तरी तब्येतीसाठी लहान मुलांच्या चांगलं आहे ते। तुम्ही पाहू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत। पौष्टिक लाडूची माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। बाय बाय।